नमस्कार, मी संतोष जराड, न्यूज पीसीएमसी. आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 21 चे इच्छुक उमेदवार अमर कापसे यांच्याकडे. नमस्कार, मी अमर कापसे. प्रभाग क्रमांक 21 मधून आता नुकत्याच होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी स्वतः इच्छुक आहे आणि माझी पत्नी देखील सौ पूनम कापसे. आम्ही दोघेही या ठिकाणी इच्छुक आहोत. आपण ह्या प्रभागातून गेले कित्येक वर्षापासून तयारी करत आहात. राजकारणामध्ये मी काम करत असताना साधारणपणे 20 वर्ष झालेली आहेत की 2000 सालीच मी राजकारणात प्रवेश केला. आता आज 25 आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नागरिकांचे प्रश्न घेत 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 आपण लोकांपर्यंत पोहोचलो. 2012 मध्ये मी इच्छुक होतो. त्या ठिकाणी माझी पत्नी इच्छुक होते. तर त्या ठिकाणी माझ्या पत्नीला संधी मिळता मिळता ती कुठेतरी हुलकावणी देऊन गेली आणि त्यानंतर परत 2017 मध्ये सुद्धा आम्ही दोघे इच्छुक होतो. त्या ठिकाणी देखील अशाच परिस्थितीचा सामना आम्हाला करावा लागला. परंतु आम्ही आता ह्या निवडणुकीला तीव्र इच्छुक आहोत. मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं? तुम्ही आतापर्यंत काय कोणते महत्वाचे उपक्रम राबवले? प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर मी ज्या क्षेत्रात काम करतो ते आहे शैक्षणिक क्षेत्र. आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने मी काम करत असताना परिसरातील सर्व तरुणांना बरोबर घेऊन मग ते त्यांचे स्पोर्ट्समध्ये म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, इतर सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यांच्या उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना कुठे कुठे ज्या ठिकाणी अडचण आल्या त्या ठिकाणी मी सातत्याने काम करत राहिलो. आत्ताही आहे आणि राहणार आहे. इलेक्शन हे आता तात्पुरतं असतं, येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु कार्यकर्ता हा कायमचा टिकत असतो. आणि मग त्याच धर्तीवरती मी माझं काम सातत्याने चालू ठेवलेलं आहे आणि ते चालू ठेवणारच आहे. इलेक्शनमध्ये मी इच्छुक राहण्याचं कारण काय की आपल्या बरोबर आपल्या जी काही तरुण पिढी आहे, जे समाज आहे, नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते मूलभूतपणे सभागृहात मांडून त्याला योग्य न्याय देण्यात यावा म्हणून मी हे कुठेतरी एक पद असावं म्हणून मी इच्छुक आहे. आपल्या प्रभागातील कोणत्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या योजना राबवल्या आहात? प्रामुख्यानं मी जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रामधून लोकांचे प्रश्न मी सोडवत आलेला आहे. विशेष करून महिलांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिर असेल, मोटर ड्रायव्हिंग स्कूल असेल, त्यांना मोफत प्रशिक्षण देणे असेल, महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अनेक व्यवसाय प्रशिक्षण असेल, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी फंडिंग असेल, अशा अनेक योजना म्हणजे SRAच्या मार्फत जे काही घरं दिली जातात ती घरं त्यांना मिळवून देणे, अशा अनेक क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. आणि ते कुठेतरी करत असताना लोकांपर्यंत समोर जाऊन आपल्या कामाचा पाढा वाचून आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढत आहे. आतापर्यंत आपल्या प्रभागाच्या आजूबाजूचे जे प्रभाग आहेत, राटणी म्हणा, सांगवी म्हणा किंवा पिंपरी म्हणा, पिंपरीमध्ये संत तुकाराम नगर, मोरवाडी वगैरे, तो भाग ज्याप्रमाणे सुधारलेला आहे तसं आपलं पिंपरीमध्ये हव्या तशा सुधारणा झालेल्या नाहीत. तर ते का झाले नाहीत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करता? मूळतः प्रामुख्यानं जरा सांगायचं म्हटलं तर पिंपरी गाव जिथे पिंपरीच्या महानगरपालिकेची सुरुवात झाली ते हे गाव आहे. परंतु पूर्वीपासूनच या गावाला फार महत्व आलेलं आहे. परंतु आजूबाजूचे जे काही गावाचे तुम्ही उल्लेख केला, सौदागर असेल, वाकड असेल, रावेत असेल, किवळे असेल, मोशी सारख्या ठिकाणचा भाग असेल, तर त्या ठिकाणी पूर्वी अशी काही त्या ठिकाणी त्यांचा आपण जो काही कायपड झाला म्हणतो आपण, तर तो त्या टाउन प्लॅनिंगचा एक विषय आहे त्यामध्ये की त्या ठिकाणी योग्य आणि एकदम प्लॅनिंगने त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग झालं आणि तेवढ्या मुबलक जमिनी त्या ठिकाणी होत्या, तिथं पूरक वातावरण होतं म्हणून त्या ठिकाणी ही सर्व परिसर वाढले गेले. परंतु गावठाणामध्ये तसा हा एक लिमिटेड जागा असल्यामुळे जेवढ्या काही सुखसोयी देता आल्या तेवढ्या इतर यापूर्वीच्या राजकारण्यांनी दिल्या. आता पुढे सुद्धा त्या संदर्भात जर मला संधी भेटली तर मी 100% त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचे प्रयत्न करेल. आता तुमच्या समोर आहे ना दिग्गज विरोधकांचे कडवं आव्हान आहे. त्या आव्हानासमोर तुम्ही कसं सामोरं जाणार? आता दिग्गज म्हणजे काय, तर दिग्गज म्हणजे आपण म्हणतो प्रामुख्यानं आर्थिक दृष्ट्या. आता हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं फॉर्म्युला घेऊनच मी जनतेमध्ये जाणार आहे. जनतेकडून मी कौल मागणार आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचं मी त्यांच्या पुढे संपूर्ण अहवाल ठेवून मी एक प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करून त्यांच्याकडून आशीर्वाद मागेल. त्यामुळे ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी राहणार आहे. माझ्या माहितीनुसार तरुणांसाठी तुमचे योगदान खूप मोठे आहे.
त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगता? प्रामुख्याने समाजकारणात राजकारणात काम करत असताना माझा जो केंद्रबिंदू राहिला तो तरुण वर्ग राहिलेला आहे. विशेष करून तरुणांच्या हातात आता हा देश आहे आणि प्रामुख्याने ह्या तरुणांनाच आपण जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी विविध योजना राबवल्या, तर मी प्रामुख्याने त्याच कामामध्ये सातत्याने भर दिलेला आहे. मग त्यांचे विविध क्रीडा प्रकार असेल, शैक्षणिक योजना असतील, व्यवसाय प्रशिक्षण असेल, त्यांना संगणक प्रशिक्षण असेल, अशा अनेक माध्यमातून त्यांना आपण या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तरुण पिढीतली त्याचा लाभ घेतलेला आहे. ह्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहात? गेल्या 20 वर्षामध्ये जे काही सामाजिक काम केलंय, जे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, तर त्यालाच एक प्रामाणिक साथ घालून नागरिकांना मी आवाहन करेल की माझ्या या कार्याला आपण आशीर्वाद द्यावा आणि भविष्य काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आपण साथ देऊन मला भरघोस मताने निवडून द्यावं, अशी मी लोकांना विनंती करेल. धन्यवाद.